जय श्री ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6 आणि ओवी क्रमांक 436 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आलेला होता. आपण ओवी क्रमांक 421 ते 436 असा मागच्या वेळेला अभ्यास केला. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाक्तु मुपायतः. हा जो 36 क्रमांकाचा श्लोक आहे, भगवंत म्हणतात आहे की ज्यांनी मनाला वश केलं नाही त्याला योग प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे, असं माझं मत आहे. परंतु ज्याने मनाला वश केले आहे किंवा जो मनाला वश करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला योगशास्त्रात सांगितलेल्या उपायाने योग प्राप्त होणे शक्य आहे, असा या श्लोकाचा अर्थ. त्यामुळे आपण मागच्या वेळेला बोलल्याप्रमाणे एक अत्यंत साधकाला अतिशय सुंदर उत्तम अशी प्रेरणा देणारे हे श्लोक आणि त्याच्यावरच्या या ओव्या आहेत की अगदी साध्या भाषेमध्ये आपण मागच्या वेळेला बोललो होतो, होऊ शकतं. सारखं सारखं बोलतोय आपण ते की ते अशक्य नाही आहे एवढं नेहमी लक्षात ठेवायचं. कठीण आहे, मान्य. म्हणूनच मार्गदर्शनाची गरज आहे, म्हणूनच साधनेची गरज आहे, म्हणूनच बहुत काळ लागतो, पण अशक्य नाहीये. आणि पुढे साधारण त्याच ओवी पुढे येणारच आहेत. पण हे होण्यासाठी साधकाचं जीवन कसं बंदिस्त असलं पाहिजे असा आपण मागच्याला विचार केला होता. वेळेच्या मर्यादेमध्ये जेवढा विचार करणं शक्य होतं तेवढा विचार केलेला आहे. आहेत भरपूर प्रवचन उपलब्ध आहेत परमपूज्य काकांची, परमपूज्य मंदाताईंची. बंदिस्त जीवन, अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर एक साधक म्हणून आपलं जीवन अस्ताव्यस्त नसावं. बंदिस्तच्या अगदी विरुद्ध शब्द आहे अस्ताव्यस्त. अस्ताव्यस्त म्हणजे काय? एक ज्या गोष्टी ज्या वेळेला कराव्याच लागतात, उदाहरणार्थ ऑफिसला जावंच लागतं, त्याला काही उपाय नाही आहे. अगदी प्रत्यक्षात नाही गेलो तरी विशिष्ट वेळेला लॉग इन करून मीटिंग अटेंड करणं हे ते सगळं करावंच लागतं. त्यामुळे ज्या गोष्टी कराव्याच लागतात तेवढेच फक्त मी वेळेवर करतो आणि बाकीच्या जसं जमेल तसं. एक मोबाईल नावाचं भयानक वाईट प्रकरण आहे, कारण त्याच्यावर इतके ऍप्लिकेशन्स असतात की ती मोबाईल म्हणजे खिडकीच आहे बाहेरच्या जगाकडे बघण्याची. माझा तरी व्हॉट्सअपशी संबंध आहे, पण काही भाग्यवान आहेत ज्यांचा सगळ्याशीच संबंध आहे, म्हणजे सोशल प्लॅटफॉर्म ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये इंस्टाग्राम पासून तर फेसबुक पर्यंत. एका व्हॉट्सअपवरनं मी अंदाज करू शकतो की ते सांभाळणं एवढं कठीण आहे, तर बाकीच्या गोष्टींचे जर तुम्हाला अखंड पॉपअप्स येतच राहिले, साध्या शुद्ध मराठीमध्ये पॉपअप्स मराठी शब्द, विषय काय सुरू आहे? अस्ताव्यस्त जीवन. आणि होतं काय की आपली इच्छा असो की नसो आपण तो फोन हातात उचलतो, ते बघतो आणि माझ्या आयुष्याशी काहीही संबंध नसलेला विचार आणि विषय माझ्यासमोर येऊन दत्त म्हणून उभा करण्याची किमया या मी साधलेली. आणि मग अर्ध्या पाऊण तासानंतर कळतं की अरे काय ते लिंक्डइनवर मी मूर्खासारखं वाचत बसलो. कारण पुन्हा शुद्ध मराठी शब्द इन्फायनाईट स्क्रोलिंग असं म्हणतात त्याला, म्हणजे तुमचं बोट तुटून पडण्याची वेळ येईल पण विषय संपत नाहीत त्याच्यातले. त्याला इन्फायनाईट स्क्रोलिंग असा शब्द वापरलेला आहे त्यांनी. ते न संपणारच आहे हे माहीत असून सुद्धा मला पाऊण तासानंतर जाग येते की मी ठरवून बसलो नव्हतो खरं फोन बघण्यासाठी, पण असं होतं. इथे वेळेवरच सावध राहायला पाहिजे की हे म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या नकळत हा फोन मला आता वापरायला लागलेला आहे, मी फोन वापरण्याच्या ऐवजी. आणि म्हणून आजकालचे टेक्नॉलॉजीतले तंत्रज्ञानातले पंडित सुद्धा सांगतात आहे की देर इज नथिंग फ्री, देर इज नथिंग कॉल्ड एज फ्री लंच इन दिस वर्ल्ड.
म्हणजे केवढी मोठी किंमत आपण या सोशल प्लॅटफॉर्मसाठी देतो. आपल्याला वाटतं ते फुकट आहे, आपल्याला वाटतं ते विनाशुल्क आहे, पण इफ टाइम इज मनी, देन आय एम इनव्हेरिएबली पेईंग विथ माय टाइम. आणि साधकासाठी तर वेळ अत्यंत महत्वाचा आहे. एवढं एकच फक्त पैलू आपल्या अस्ताव्यस्त जीवनाचा बोलतो आणि पुढे जातो, कारण आपली उजळणी सुरू आहे, आपल्याला वेळेची नेहमीची मर्यादा आहे. पण बंदिस्त जीवन म्हटल्यानंतर किती गोष्टींचा समावेश विशेषतः आपल्यासारख्या आधुनिक साधकाच्या जीवनामध्ये असू शकतो, याचा विचार आपण खूप गंभीरतेने करण्याची गरज आहे. पण असं जेव्हा बंदिस्त जीवन असतं तेव्हा 424 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात आहे की त्या मनाचा निग्रह कसा होत नाही ते पाहू. आव्हान दिलेलं आपल्याला. होऊ शकतं. सारखं सारखं मी सांगतोय, प्रेरणा मिळते आपल्याला याच्यातून, या ओव्यांमधून, या श्लोकांमधनं, की होऊ शकतं. केलेलं आहे. खूप जणांनी केलेलं आहे. आपल्यालाही जमू शकतं. जर आपण हे सगळे, आणि आधुनिक साधकाच्या समस्या आता वाढतच जातात आहेत. कारण माया जास्तीत जास्त मोहक होत चाललेली आहे जीवकृत द्वैताच्या माध्यमातून. खूप जाणीवपूर्वक बोलतोय आणि पण थोडक्यात बोलतोय, वेळ पुन्हा नाहीये. आणि हे जे असे नको त्या गोष्टी आपल्यापर्यंत आणून देणारी ही जी साधनं तयार केलेली आहे तंत्रज्ञानाने, त्याचा उपयोग पण आहे अर्थातच. पण मी त्याला वापरलं तर त्याचा उपयोग आहे, त्यांनी मला वापरलं, रामकृष्ण हरी, तर मनाचा निग्रह होणं अशक्य आहे. कारण परमपूज्य काकांचं वाक्य आहे आणि आपला अनुभव पण येतो की जेवढा इनपुट जास्त तितकं प्रोसेसिंग जास्त. अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही सगळं करा आणि तुम्ही नामस्मरणाला बसा, तो येतोच विषय डोक्यामध्ये, तो येणारच आहे. तो मला आवडतो का न आवडतो, खूप माझी त्याच्यावर आसक्ती आहे, याचा काही संबंध नसतो. अगदी सहज, कारण धर्मशाळा केलेली असते माझ्या अंतःकरणाची. एक तर मी, जाऊ द्या, तो पुन्हा एक वेगळा विषय, पुन्हा वाढेल ते सगळं, सगळ्यांना माहिती आहे, सगळे तयार कानाचे श्रोते आहेत तिथे. तर त्या धर्मशाळेमध्ये हे एक अजून जास्तीचे विचार येऊन राहतात आता, त्याचा खरोखर माझ्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. एक इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतात, माहिती, याच्या पलीकडे त्याला काही मूल्य नसतं. आणि त्या माहितीलाही 2-4 दिवसांनी काही किंमत नसते आणि ती बदलणारी असते. त्यामुळे हे खूप सांभाळावं लागतं, कारण तो मला मनाचा निग्रह करू देत नाही, हा आपला विषय सुरू आहे. त्यामुळे मी जर असं छान बंदिस्त जीवन जगलो तर हे होऊ शकतं. पुढे आपण बघितलं की अर्जुनानी प्रातिनिधिक रूपामध्ये, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या सर्वांची एक समस्या भगवंतांसमोर मांडलेली आहे. की विषय आपला काय सुरू होता, अर्जुनाने पहिले काय समस्या मांडली होती? चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. की मनाचा निग्रह करणं भगवंता खूप कठीण आहे. ते सांगत असताना, हे सांगून झाल्यानंतर, भगवंतांनी हे बोलल्यानंतर आपण बघितलं होतं की अर्जुनाच्या मनात एक स्वाभाविक शंका, की ठीक आहे, भगवंत एवढं सांगतायत, मी हे केलं, आणि विशेषतः तो युद्धाला उभा आहे, कल्पना करू शकतो आपण, पण माझं काम झालं नाही. माझं काम व्हायच्या आधीच मला जर मृत्यू आला, साध्या भाषेमध्ये हा देह संपला, तर माझं काय होतं असं नाही विचारलं त्यांनी. असं जर एखाद्याचं झालं तर त्याचं काय होतं? तो अल्प प्रयत्न करणारा. आता हे जे 2 श्लोक आहेत, अयती श्रद्धयोपेतो आणि दुसरा कंचिन्नो भयविभ्रष्ट वगैरे, त्याच्यामध्ये पुन्हा उजळणी सुरू आहे आपली, म्हणून पटकन पुढे जाऊया. पण श्रद्धा असलेला, श्रद्धेने युक्त, पण अंतकाली योगापासून ज्याचं मन चलित झालेलं आहे, किंवा तो साधक योगफलाला प्राप्त न झालेला आहे, तर तो पुढे कोणत्या गतीला जातो? कारण त्याला कर्म आणि उपासना या दोन्हींचा आधार राहिलेला नाही. कर्मयोग म्हणूया, ज्ञानयोग, दोन्हीपासून तो भ्रष्ट झालेला आहे. मग त्याला काहीच न मिळाल्यामुळे, म्हणजे इहलोकातलीही त्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे, वैराग्याच्या नावाखाली आपण बोललो होतो मागच्या वेळेला ते, आणि ती परलोक प्राप्तीही त्याला नाही. तर मग तो, जसं ढग येतात, काही पांढरे ढग असतात, पाऊस न पाडताच निघून जातात, नष्ट होतात, इतस्ततः विखरून जातात, तसं त्याचं होतं का, असा प्रश्न अर्जुनाने विचारला होता. आणि पुढे हेही सांगितलं होतं की भगवंता,
ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुझ्याशिवाय दुसरा कोणीही योग्य नाही. तोही विचार आपण मागच्या वेळेला केला की आचार्यांनी तिथे ऋषी आणि देव इतर अशी पण नावं घातलेली आहेत. का? पुन्हा एकदा, ज्यांनी हे जग निर्माण केलं, ज्यांनी सगळी व्यवस्था निर्माण केली प्रारब्ध नावाची, ज्यांनी कर्म विपाकाचं सगळं शास्त्र निर्माण केलं की तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला पुढचा जन्म तुमचं उर्वरित सगळं होणार, तेच आता आपण बघणार आहोत आजच्या अभ्यासात. हे ज्यांनी निर्माण केलं तोच सांगू शकतो ना, कारण आपल्याला स्मरण नाही आहे मागच्या जन्माचं, आपल्याला पुढचं काय होणार आहे हेही माहिती नाही. हे ज्याला माहिती आहे तोच सांगू शकतो. म्हणून अर्जुनाला हे चांगलं माहिती आहे, म्हणून अर्जुन म्हणतोय की भगवंता हे तूच फक्त सांगू शकतो. मागच्या तिने म्हणालो होतो की अर्जुनाने काय केलंय, त्या निमित्ताने प्लॅन बी ची तयारी केलेली आहे. अर्जुनाने आपल्यासाठी करून ठेवली आहे ती, अर्थातच त्यातनं खूप काही आपल्याला एक साधक म्हणून शिकायला मिळतं. प्लॅन बी, हे नाही झालं तर पुढे काय, दुसरं काय, पर्याय काय. आणि माऊलींनी 432 क्रमांकाच्या ओवीमध्ये इंद्रिय रूपी गावाहून निघालेला आणि मोक्षाच्या इच्छेच्या वाटेलाही जो लागलेला असतो तो पुढे आत्मसाक्षात्कार रूपी गावाला येतो. फक्त तो मुक्कामापर्यंत जर नाही पोचला तर पुढे त्याचं काय होतं हेच आता आपल्याला आजच्या अभ्यासामध्ये बघायचं. पण आपण मागच्याला विचार केला होता की इंद्रिय रूपी गावाहून निघालेला, एक ज्ञानबाची मेख असा एक शब्द मराठीत आपण शिकलेलो आहोत. ज्ञानबा म्हणजे कोण? ज्ञानेश्वर महाराज. त्यांना आपल्या भाषेमध्ये ज्ञानबा म्हणतात. ते एक मेख असते त्यांची, म्हणजे आपल्या नकळत आपल्याला असं वाचून पुढे चाललो जातो आपण, पण ही ती मेख आहे की तो निदान इंद्रियरूपी गावाहून निघालेला असला पाहिजे. नाही तर नुसताच घरात बसून अनालिसिस पॅरालिसिस शुद्ध मराठीमध्ये पुन्हा नाही, तो निघालेला आहे, सोडलेला आहे त्यांनी मागे. आत्मरूपी गावाला पोचला नाही हे ठीक आहे, मध्ये कुठेतरी रस्त्यामध्ये तो आहे आणि तिथे त्याचा आटोपला कार्यक्रम, हाच विचार आपला सुरू आहे. पण ज्ञानबाची मेघ काय की तो निदान निघालेला असला पाहिजे, निदान श्रद्धावंत असला पाहिजे, निदान साधना सुरू केलेली असली पाहिजे. हे सगळं निदान ज्याला आपण म्हणतोय किमान. आणि आता भगवंत बोलायला सुरुवात करतात. श्री भगवान वाच श्लोक क्रमांक 40. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. पार्थ न एव इह न अमुत्र विनाशः तस्य विद्यते. काय आहे? पदच्छेद आहे पहिल्या वाक्याचा, आपण त्याचा अन्वय लावून घेणार आहोत. पण पदच्छेद आहे न पार्थ न एव इह न अमुत्र विनाशः तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतिम तात गच्छति. काय म्हणतात आहे? श्री भगवान म्हणाले की बाबा अर्जुना, बाबा म्हणजे तात, इथे जो वरती शब्द आलाय ना, आता आपण शब्द लावून घ्यायचे नेहमीप्रमाणे. तात म्हणजे बाबा, पार्थ म्हणजे अर्जुन. आयुष्यभर साधने करणाऱ्या त्या साधकाचा, आता महाराजांनी इथे आयुष्यभर साधने करणाऱ्या असं पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी वापरलाय, श्लोकात नाहीये ते. आयुष्यभर साधने करणाऱ्या त्या साधकाचा म्हणजे तस्य, नाश म्हणजे विनाशः, इह लोकात होत नाही, इह न एव विद्यते असे हे शब्द ते. विनाशः इह न एव विद्यते, नाश इह लोकात होत नाही आणि परलोकातही होत नाही. अमुत्र न, अमुत्र याचा अर्थ परलोक होत नाही. कारण शास्त्रानुसार म्हणजे कल्याणकृत हा जो शब्द आहे या श्लोकामध्ये, कल्याणकृत म्हणजे शास्त्रानुसार हिताचरण करणारा, त्याला म्हणायचं कल्याणकृत. कोणीही म्हणजे कश्चित, दुर्गतीला म्हणजे दुर्गती, जात नाही म्हणजे गच्छती न. झाला अन्वय. आपण मराठीप्रमाणे त्या संस्कृतचा अन्वय लावून घेतो. संस्कृत भाषेची एक गंमत आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की संस्कृत भाषेमध्ये शब्दच्या कुठल्याही क्रमाने आले तरी अर्थ बदलत नाही. त्यामुळे मराठीच्या भाषेप्रमाणे तो एक अन्वय लावून घेतोय, माहिती थोडीशी. काय म्हणतात आहे भगवान? आता हे झालं अन्वय, व्याकरण, या सगळे किचकट गोष्टी या बाजूला ठेवायच्या. आता आपल्याला समजून घ्यायचं म्हणणं काय सुरू आहे, सगळ्यात महत्वाचं.
भगवंत म्हणतात की बाबा अर्जुना, आयुष्यभर साधनं करणाऱ्या साधकाचा नाश इहलोकात तर होत नाही आणि परलोकातही होत नाही. कारण शास्त्रानुसार हिताचरण करणारा जो असतो तो कोणीही दुर्गतीला जात नाही. एवढं मोठं आश्वासन आहे भगवंताचं. कोणाचं आश्वासन आहे? निवडणुकीत दिलेलं नाही, राजकारणी लोकांनी दिलेलं नाही, प्रत्यक्ष भगवंत देतात आहेत आश्वासन आपल्याला. ईश्वर सांगतोय कधीच दुर्गतीला जात नाही. एवढी मोठी प्रेरणा आहे आपल्यासाठी साधना सुरू ठेवण्यासाठी. पुढे त्याची गती वाढवण्यासाठी पण प्रेरणा मिळणार आहे, ते बघणारच आहोत आपण. पण इथे एक शब्द आलेला आहे की त्याचा नाश होत नाही. आता मनात विचार येतो की नाश होत नाही असं कसं म्हणतात आहे, कारण आपण नाशाबद्दलच तर बोलतोय की नाही. त्याचं शरीर संपतं ना, म्हणजे आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये नाश होतो त्याचा, आणि मग मग पुढची गती कोणती मिळते हा विषय सुरू आहे. बरोबर आपल्या मदतीला आचार्य नेहमी धावून येतात. मी नेहमीच सांगतो, नेहमी आचार्यांचे पाय धरावे लागतात. भगवंतांना नेमकं काय म्हणायचं आहे, आशय जर कळायचं असेल तर आचार्यांचे पाय धरावे लागतात. आचार्य सांगतात आहे विनाश म्हणजे पूर्वस्मादहीन जन्म प्राप्ती. म्हणजे पूर्वीचा त्याचा जो जन्म आहे त्याच्यापेक्षा खालच्या गतीला तो जात नाही, याला म्हणायचं विनाश त्याचा होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. कोणाबद्दल बोलणं सुरू आहे? जो आयुष्यभर साधना करतो, म्हणजेच तो मनुष्य असला पाहिजे. तो गाय, कुत्रा, घोड्या कुठल्याच जन्माला असू असलेला मनुष्य तर प्राणी तो असूच शकत नाही. म्हणजे तो आता इथून खालच्या गतीला जाणार नाही, म्हणजेच त्याचा विनाश होणार नाहीये, असा त्याचा अर्थ आहे. आणि इथे तात शब्द आलेला आहे. आपल्याला माहिती आहे तात हा शब्द वडिलांना लावला जातो. वडील म्हणजे तात. पण विचार केला तर पुत्ररूपाने स्वतःचा, म्हणजे पुत्ररूपाने ते स्वतःचा विस्तार करतात म्हणून त्यांना तात म्हणतात, वडिलांना. पण पुत्र जो असतो त्या पुत्र रूपाने तो पिताच पुन्हा उत्पन्न होतो, अशी श्रुती आहे. बरं, आत्मा म्हटलेला तिथे त्या ठिकाणी. श्रुती सोडून दिली, त्याच्या आत्मा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. पण पुत्राच्या रूपाने तो विस्तार पावतो म्हणून वडिलांना तात म्हणतात. पुत्राच्या रूपाने ते स्वतःच पुन्हा प्रकट होतात, उत्पन्न होतात म्हणून पुत्रालाही तात म्हणतात. आणि शिष्य जो असतो तो पुत्रवत असतो म्हणून शिष्याला सुद्धा तात म्हणतात. म्हणून इथे अर्जुनाला भगवंत तात म्हणतात. माझं डोकं नाही आहे, माझं डोकं एवढं चालूच शकत नाही. आचार्य सांगतात आहेत. तुम्ही खूप कौतुकाने माझ्याकडे बघू नका, आचार्य सांगतात आहेत. म्हणजे मला गंमत वाटली वाचल्यानंतर, म्हणलं भगवंताचे वकील कसे असावेत. कारण पहा, आपल्या या अक्षरशः म्हणजे वडिलांना तात म्हणतात, इथे शिष्याला तात म्हटलं. हा एवढा मोठा जी दरी आहे ती आचार्याने किती सुंदर आपल्यासाठी. कोणालाही याच्यामध्ये कुठेही वाद घालता, प्रतिवाद करता येणार नाही. आणि याला श्रुतीचा आधार आहे, मी जसं म्हणालो की पुत्राच्या रूपाने तो पिताच पुन्हा जन्माला येतो म्हणून त्याला तात म्हणतात. आणि शिष्य हेही आपल्याला माहिती आहे की गुरूंच्या दृष्टीने, सद्गुरूंच्या दृष्टीने सर्व शिष्य हे पुत्रवत असतात. म्हणून तर माऊली, गुरूंच्या पत्नीला माऊली का म्हणतात, कारण ती त्यांची माऊली असते. वडील गुरु जे असतात ते त्यांचे तात, या दृष्टीने इथे मात्र इथे शिष्याला तात म्हटलेलं आहे. असो, या दोन गोष्टींचं एक आपलं स्पष्टीकरण आपण बघितलं की विनाश म्हणजे काय, तर पूर्वस्मादहीन जन्म प्राप्ती, ती त्याला होत नाही, त्याचा विनाश होत नाही. म्हणजेच तो आता इथून पुढेच त्याची प्रगतीच होणार. तो म्हणूनच इथे पुढे म्हटलेलं की तो दुर्गतीला जात नाही. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे का. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्ष सुखाची तीव्र इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे काय. कोणाला? ज्ञानबाच्या मी सांगतो, जया मोक्ष सुखी आस्था. याचा अर्थ आपलं काम काय आहे आता शुद्ध मराठीत, इफ यू वॉन्ट टू एन्श्युअर दॅट यू रीच द डेस्टिनेशन, then don't take the exit, keep traveling.
मग अशी पाहिलं आपण ते इंद्रियरूपी गावाहून निघायचं ताबडतोब. त्यामुळे मोक्ष सुखाची आस्था ज्याला आहे, तीव्र इच्छा म्हटलेलं आहे, त्याला मोक्ष वाचून दुसरी गती आहे काय? त्याला गतीच नाही. प्रश्न एकच आहे फक्त, या जन्मात मिळणार का पुढच्या जन्मात? एवढाच विषय सुरू आहे. आणि याही जन्मात ती मिळूच शकते, हेही येणार आहे आपल्या पुढे आता. म्हणून म्हणलं इतका सुंदर प्रेरणा आपल्याला मिळतात आहेत या अध्यायातून, या ओव्यांमधनं. एक छान, पुन्हा काकांचा शब्द आहे, मोटिवेशन. मोटिवेशन मिळत आहे, होऊ शकतं. परी येतुले हेची एक घडे, जे माझारी विसावावे पडे, हेही परी ऐसेरी सुरवाडे, जो देवा नाही. परंतु एवढेच एक घडते की काय होतं, मध्येच त्या साधकाला काही काळ विश्रांती घेणे भाग पडते. पण ती विश्रांती देखील अशा श्रेष्ठ प्रकाराने असते की जी इंद्रादिक देवांनाही प्राप्त होत नाही. काय झाला विषय? त्या साधकाचं काय होतं, बरोबर? ज्याचा देह संपलेला आहे, आता काम अजून व्हायचा आहे, देह संपला, मग त्याला एक विश्रांतीचं स्थान येतं, असं माऊलींच्या या ओवीमध्ये माऊली आपल्याला सांगतो. पण ते विश्रांतीचं स्थानही किती श्रेष्ठ प्रकारचं आहे की ते इंद्रादिक देवांना सुद्धा ते प्राप्त होत नाही. म्हणजे एक पुन्हा एक एक्झिट घ्यावा लागतो, रेस्ट एरिया येतो, पण तो सुद्धा इतका सुंदर असतो, तो इंद्रादी देवांना प्राप्त होत नाही. एरवी अभ्यासाचा उचलता, ही ती ओवी आहे आता मी जी म्हणालो ती. एरवी अभ्यासाचा उचलता, पावली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धिते. की एरवी तो साधक योगाभ्यासाच्या उचलत्या पावलाने चालला असता, तातडीने योग साधने करणारा असता, तर आयुष्याचा दिवस मावळण्याच्या आधीच मी ब्रह्म आहे या अनुभवाच्या मुक्कामाला पोहोचला असता. काय म्हणते माऊली? पुन्हा कोण बोलता याला महत्व आहे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सांगते आहे की पुन्हा जर मी एकदा माझं काळ काम वेगाचं गणित लक्षात ठेवलं, जे आपण सारखं सातत्याने त्या गणिताबद्दल बोलतो, कारण आपल्या कोणालाही किती काळ आपल्या आयुष्यामध्ये शिल्लक आहे हे माहिती नाही. आणि त्या बाबतीमध्ये आपण कुठलाच काय म्हणूया, कुठलीच गोष्ट गृहीत धरू शकत नाही. हे आपल्या समोर पुढच्या स्टेज, मागचा शहाणा या नात्याने आपण शिकू शकतो. आपल्या डोळ्यासमोर जगात जातात लोक, सगळे काही म्हातारपणीच जातात असं नाही. त्यामुळे अभी दिल्ली बहुत दूर है असं प्रत्येकाने समजू नये, विशेषतः तरुण लोकांनी. त्यामुळे आपल्याला मुद्दा हा आहे की आपल्याला काळ किती आहे माहिती आहे. या दृष्टीने समर्थ म्हणतात मरणाचे स्मरण असावे. मरणाचे स्मरण असावे याचा अर्थ त्या मृत्यूच्या भयात नाही रोज जगायचा, पण मी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो नाहीये. आणि त्या 6 विकारांचा आता आपल्याला विचार करायला वेळ नाही, पण त्यातला एकच पैलू फक्त तुम्हाला सांगतो, आता विषय निघाला म्हणून, आणि पुढे जातो. की अस्ति जायते वर्धते वगैरे जे 6 विकार सांगितले, विपरिणमते, क्षीयते, म्रियते वगैरे. तर एक आयुष्याचा एक साधारण टप्पा निघून गेल्यानंतर, तारुण्याचा काळ निघून गेल्यानंतर जर आपण विचार केला, अगदी बायोलॉजिकली स्पीकिंग, शुद्ध मराठीमध्ये तसं म्हणतात की, किंवा खरा अगदी तसा विचार केला तात्विक दृष्टीने, तर जन्माला आल्यापासूनच मरणाची क्रिया सुरू झालेली असते. ती ज्या दिवशी पूर्ण होते त्या दिवशी त्याला मृत्यू असं म्हणतात. हा विचार फार महत्वाचा साधकाच्या दृष्टीने. क्षणोक्षणी आपल्या आयुष्यातले देर आर थाउजंड्स ऑफ सेल्स विच आर डाईंग एव्हरी सेकंड, अँड 1000 न्यू आर गेटिंग बॉर्न, ऑफकोर्स, म्हणूनच सुरू आहे शरीर अजून. पण ह्याचं जे प्रमाण आहे ते जेव्हा बदलतं, तेव्हाच आपण असं म्हणतो की गाडी आता उताराला लागली. मुद्दा असा आहे की ती प्रक्रिया ज्या दिवशी पूर्ण होते त्या दिवशी त्याला मृत्यू म्हणतात. पण हे रोजच सुरू आहे, ह्याचं स्मरण असलं पाहिजे. हा आपला मुद्दा आहे. कारण हेची देही, हेची डोळा, भोगुमुक्तीचा सोहळा हे होऊ शकतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे. पण कधी, हा जो माझ्या आयुष्यामध्ये काळ किती आहे मला माहिती नाही, काम किती करायचं आहे मला माहिती आहे, मग आता राहिलं काय आपल्या हातामध्ये? वेग वाढवणे. जितका वेग मला वाढवणं शक्य आहे
तेवढा वाढवणे. तुकाराम महाराज म्हणतात, ह्याच अर्थाचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा, क्षणक्षणा हाची करावा विचार. काय सुंदर शब्द आहे महाराजांचे. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणी हाच विचार माझ्या मनात जागा असला पाहिजे की हा भवसिंधू मी कसा पार करून जाणार आहे, त्यासाठी मी काय करू शकतो किंवा शकते. कर्म जरी मी करत असेल, कर्तव्य रूपी ऑफिसचं कर्म, घरातलं कर्म, तरी ते कर्म सुद्धा चित्तस्य शुद्ध हे कर्म ह्या पद्धतीने झालं पाहिजे. ठीक आहे, न तू वस्तुपलब्ध आहे, मान्य आहे, आचार्य म्हणतात आहे, वस्तूची उपलब्धी त्यांनी होणार नाही आहे, पण चित्तस्य शुद्ध हे कर्म, या कर्माने माझं चित्तशुद्धी होते आहे की नाही याच्यासाठी क्षणोक्षणी मी जागा राहणार आहे. कारण कर्म तर करावंच लागणार आपल्या सगळ्यांना, कोणाची सुटका नाही. नाही कश्चित क्षणमपी, एक क्षण सुद्धा आपण कर्म वाचून राहू शकत नाही. मग त्या कर्माचं रूपांतर मी साधनेत कसं करायचं, तर चित्तस्य शुद्ध हे कर्म असं आचार्य म्हणतात आहे. चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म आहे, तर ते कर्म मी तसं केलं पाहिजे ना. पहा, म्हणजे प्रत्यक्ष मी जाऊन तिथे बसून बैठकीची साधना करतो तेव्हाच माझी साधना होते असा अर्थ नाहीये, असं सांगणंच नाहीये कोणाचं. याला म्हणतात क्षणोक्षणी करावा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज म्हणतात. आता पुन्हा शुद्ध मराठीत, वेदर यू लाईक इट ऑर नॉट, आपल्या सर्वांच्या आयुष्यातला एक दिवस आज कमी झालेला आहे. याला परमपूज्य काका वस्तुस्थिती असं म्हणतात. हा निराशाचा विचार नाही बरं का, ही वस्तुस्थिती आहे. कल्पना करा, हे मी आनंदाने पण सांगितलं आणि मी जे आहे जसं सांगितलं तसं सांगितलं, परिस्थिती बदलणार आहे नाही. ही वस्तुस्थिती आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्यातला आजचा एक दिवस आता कमी झालेला आहे. मगाशीच म्हणालो किती दिवस उरलेले आहे माहिती नाहीये, पण ही तर वस्तुस्थिती आहे की एक दिवस कमी झाले. काय म्हणतात आहे महाराज, आयुष्य काळ खातोय रोज. आपण आचार्यांचं ते स्तोत्र नेहमीच आठवतो, सोडून देऊ आता. पण महाराज ते सांगतात आहे की सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थी. कशासाठी आणला मी हा अभंग आता कळला असेल. करावी तातडी परमार्थी, आपला विषय तो सुरू आहे. आणि पुढे म्हणतात, तुका म्हणे इह लोकींच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरूनी राहो. की या विषय सुखांच्यानी तुमचे डोळे धुराने भरून राहू देऊ नका. जागे व्हा, सावध व्हा. आयुष्यातला रोज एक एक दिवस कमी होत चाललेला आहे आणि आपल्या प्रगतीचा आपणच आपल्याला आढावा घ्यावा लागणार. आणि तसं जर केलं, तातडीने योग साधना, इथे योगाचा विषय सुरू आहे म्हणून योगाभ्यासाच्या उचलत्या पावलाने चालला असता, म्हणजे आलं लक्षात आपल्याला. उचलत्या म्हणजे आपण त्याला भराभर चालणं त्याला म्हणतो, की त्या दिशेने प्रगती करणार असं जर असेल तर आयुष्याचा दिवस मावण्याच्या आधीच मी ब्रह्म आहे या अनुभवाच्या मुक्कामाला तो पोचला असता. परी ते तुला वेगू नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्षू तव तैसाची ठेवीला असे. महाराज म्हणतात आहे, परंतु त्या साधकात असावा तितका अभ्यासाचा वेग नव्हता. कोणाबद्दल बोलणं सुरू आहे, तांबायच्या आधी ज्याचा देह आटोपला त्याच्याबद्दल. असावा तितका वेग नव्हता, म्हणून तर त्याला विश्रांती घेणे योग्यच आहे. कारण जरा त्याला आपण म्हणतो जरा आठला असेल विचारा, त्याला विश्रांतीची गरज आहे. विश्रांती घेतली की जरा आपण ताजं तवानं होणं ज्याला म्हणतो, म्हणून माऊलीने किती सुंदर त्याचा उपयोग करून घेतला बाकी. म्हणून त्याला विश्रांती घेणं योग्यच आहे. आणि त्या विश्रांतीनंतर मोक्ष तर त्याच्याकरता तसाच ठेवला आहे, तो मिळणारच आहे. फक्त या जन्मात नाही, पुढच्या जन्मात आहे तो. त्यामुळे हे जे उचलत्या पावलाने तातडीने चालणं आहे, याच्यामध्ये अर्थातच वैराग्याला फार मोठं महत्व आहे. वैराग्याचा विचार करून आपला झालेला आहे. कारण मगाशी मनाच्या चंचलत्वाबद्दल अर्जुनाने जी तक्रार केली होती, त्याला अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनच गृह्यते, असंच उत्तर भगवंतांनी दिलेलं. आता या वैराग्याच्या बाबतीत
एक छोटासा विचार म्हणतो आणि पुढे जातो, कारण एक खूप छान विचार आहे आपल्या साधकांसाठी. पुन्हा आपल्याला एक साधक म्हणून सारखा विचार करणार, आपल्याला पंडित व्हायचं नाहीये. पंडित त्याचा अर्थ नुसतं शब्दज्ञान नाही, आपल्याला पारंगत त्याच्यामध्ये व्हायचंय. वैराग्याचा खूप वेळ विचार केलेला आहे, पण एक नवीन दृष्टिकोन तुमच्या समोर ठेवतो. हे जे तातडीने परमार्थ करण्याच्या दृष्टीने आहे म्हणून बोलतोय. आणि मग पुढचा श्लोक घेऊया आपण. तो विचार असा आहे की वैराग्याबद्दल खूप विचार आपण केलेला आहे, करतो आहोत, करतही राहू. ज्याच्यामध्ये विषय सुखाचा आणि ते निद्रा सुखाने सगळं त्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या त्या मालिकेमध्ये पण खूप विशेष विचार सुरू आहे. पण वैराग्य आणि आपण 3 स्तरांवर त्याचा विचार केला होता की साधनातलं म्हणजे विषय सुखातलं अशुचित्व बघून वैराग्य निर्माण होऊ शकतं. त्याचं साधनाधीनत्व पाहून वैराग्य निर्माण होऊ शकतं. आणि सगळ्यात उच्च तीव्रतम असं वैराग्य त्याची अनित्यता पाहून, तै संसाराया समजता जाणीजे जे अनित्यता, तै वैराग्य दौडिता पाठी लागली. ही ओवी आपण अभ्यासली होती, बरोबर आहे? तर आता मी जो विचार म्हणतो तो थोडासा वेगळा आहे याच्यापेक्षा. आतापर्यंत मी जे बोललो ते ज्या गोष्टीपासून आपल्याला वैराग्य हवं आहे त्याचा विचार सुरू होता. त्याच्या ऐवजी आता पहा, ज्याला जो जमेल तो विचार आपल्याला घ्यायचा आहे, कारण शेवटी आहे काय, वैराग्य महत्वाचं आहे. तो पण कुठल्या मार्गाने मिळवते फारसं महत्वाचं नाही. त्याच्या ऐवजी हे वैराग्य ज्याच्यासाठी मला हवं आहे, कारण वैराग्य अगेन इज नॉट अ डेस्टिनेशन इटसेल्फ, इट्स अ मीन टू अचीव सम एंड, इट्स नॉट एन एंड इन इटसेल्फ, राईट? वैराग्य मला ज्याच्यासाठी हवं आहे त्याच्याकडे जर मी जास्त लक्ष दिलं, आणि त्याला म्हणतात ईश्वरनिष्ठा, त्याला शब्द आहे शास्त्रामध्ये, त्याला दुसरा एक शब्द आहे, त्याला ब्रह्मनिष्ठा असंही म्हणतात. मग ते तरी कसं द्यायचं, कारण तेही कठीणच आहे. मग त्याच्यासाठी जर मी हे लक्षात ठेवलं की अरे काय आहे शेवटी ईश्वराचं स्वरूप काय आहे, ब्रह्माचं स्वरूप काय, सद्घन चिद्घन आनंद घन हवाय ना, सुखच हवाय ना, सुखासाठीच तर मी विषयाकडे धावतोय ना. पण समर्थ म्हणतात आहे विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. मग मी जर सौख्याकडे जास्त लक्ष दिलं, माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एक दृष्टांत बऱ्याच वेळा आपण पाहायला, समजा आता वेगळ्या दृष्टीने वापरून घेतो. सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं. ज्यांनी सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र वाचलंय त्यांना माहिती आहे की आता तो सचिन झाला, जगप्रसिद्ध झाला, पण तो जेव्हा दादरला शिवाजी पार्कवरती जेव्हा साधना, त्याच्या क्रिकेटच्या भाषेत त्याची ती साधना होती, ती जेव्हा तो करत होता तेव्हा तरुण वयामध्ये त्याच्या वयाची जी मुलं इतर सगळ्या गोष्टी करत होती ती तो करत नव्हता. बरोबर आहे? अनेक मुलं पिक्चरला जायची, पार्टीला जायची, आपण शुद्ध भाषेत म्हणतो टाइमपास करायची, यातलं काहीही त्यांनी केलं नाही. सातत्याने सराव त्यांनी केला त्या बॅटिंगचा फक्त. आता विचार करा, मला खात्री आहे आज जर त्याची मुलाखत घेतली आणि त्याला विचारलं का रे सचिन तुला काय पिक्चर आवडत नव्हता का, म्हणजे तुला काय वैराग्य निर्माण झालं होतं का सिनेमाचं, काय उत्तर दिलं तू? असं काही नाही, पण मला क्रिकेटच खेळायचं होतं. म्हणजे पहा, त्यांनी नकळत त्याचं वैराग्य त्याला प्राप्त झालं, कारण तो त्याच्या विचार विश्वाचा भागच नव्हता. सिनेमाला जा, मित्रांबरोबर पार्ट्या कर, टाइमपास, हा त्याच्या विचार विश्वाचाच भाग नव्हता. आलं लक्षात? मी जो एक बारकावा तुम्हाला सांगतोय की जर मी ईश्वरनिष्ठ झालो, मी जर ब्रह्मनिष्ठ झालो, तर ह्या बाकीच्या गोष्टींचा वैराग्याच्या दृष्टीने सुद्धा मला विचार करायची गरज नाहीये, कारण इतका मी एकाग्रतेने त्या ध्येयाचा पाठपुरावा करीन की बाकीच्या गोष्टी आपोआपच बाजूला पडतात. कशासाठी बोललो मी? ह्याला म्हणतात उचलत्या पावलाने, तातडीने, ह्याला म्हणतात करावी तातडी परमार्थाची. कालच मी कोणाशी तरी बोलत होतो की सिकिंग गॉड इंग्लिशमध्ये बोलणं सुरू होतं, म्हणजे नॉट सिकिंग द वर्ल्ड, हे लक्षात आलं पाहिजे. कारण सिकिंग गॉड सगळ्यांना कळतं, हो ईश्वर प्राप्ती वगैरे, अरे हो, पण ईश्वर प्राप्ती याचा अर्थ इतर काहीही न प्राप्त करणं किंवा त्याच्या मागे न लागणं, पाठपुरावा, प्रारब्ध, जे प्रारब्धात आहे हे पुन्हा विश्वासाचा प्रश्न, हा श्रद्धेचा प्रश्न, ते आणून देणारच आहे. पण जसं मी अनेक गोष्टी करतो आयुष्यामध्ये आणि मग एखादा नवीन छंद जोपासतो, मग तो संगीताचा असेल
अजून कुठला असेल, आपापले छंद आपल्याला माहिती असतात. तसं आता मला ना ईश्वराचाही छंद लागला नाही. इट डझंट वर्क दॅट वे. परमपूज्य काकांचं काय वाक्य आहे? आमूलाग्र जीवन पद्धतीमध्ये बदल हवा आहे. म्हणजे काय? आता फक्त त्याचाच पाठपुरावा आहे, बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील. परमपूज्य मंदादेवींचं वाक्य काय आहे? प्रारब्धाला ओढू द्यावं, आपण ढकलू नये. दुसरं वाक्य, विविध पद्धतीने संत तेच आपल्याला सांगतात. एकदा ध्येय ठरवा आणि बस त्याचाच पाठपुरावा करा, बाकी गोष्टी आपोआपच बाजूला पडतात. हा मी आता तुम्हाला वैराग्याचा एक दुसरा दृष्टिकोन तुमच्यासमोर मांडला, कारण त्याला म्हणतात तातडी परमार्थाची म्हणून. असो, पुढचा श्लोक घेऊया आपण, कारण आपला विषय भगवंत सांगतायत की ज्याचं काम नाही होत त्याचं पुढे काय होतं. आता 40 क्रमांकाचा जो श्लोक आपण आता बघितला त्याच्यामध्ये भगवंतांनी त्याचं काय होत नाही हे सांगितलं, बरोबर आहे. आता काय होतं हे सांगतात 41 क्रमांकाच्या श्लोकामध्ये वाचतो. प्राप्य पुण्यकृतान् लोकान् नुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. प्रसिद्ध श्लोक आहे. पदच्छेद आहे, प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टः अभिजायते. अर्थ आहे की तो योगभ्रष्ट पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकाला प्राप्त होऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून शुद्ध आणि श्रीमान लोकांच्या घरी जन्माला येतो. लावून घेऊ आपण शब्द. योगभ्रष्ट, तो योगभ्रष्ट. पुण्यकृतान लोकां म्हणजे पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकाला प्राप्त होऊन म्हणजे प्राप्य, तेथे पुष्कळ वर्षे राहून शाश्वती समाहा. राहून म्हणजे उषित्वा, उषित्वाचा अर्थ तिथला काही काळ तिथे घालवून, त्याचा अर्थ उषित्वा असा होतो, राहून. त्याला समाहाचा अर्थ खरं काही संवत्सर म्हणजे अनेक वर्ष असा त्याचा अर्थ केलेला आहे. अनेक वर्ष तिथे राहून शुची नाम म्हणजे शुद्ध आणि श्रीमताम म्हणजे श्रीमान लोकांच्या घरी तो जन्माला येतो. म्हणजे काय होतं, दोन गोष्टी घडतात. आता त्याला इथे काय शब्द वापरलेला आहे? योगभ्रष्ट असं म्हटलेलं आहे. भ्रष्ट शब्द आपण व्यवहारात जसा ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने इथे अर्थातच नाही. योगभ्रष्ट म्हणजे त्या मार्गापासून च्युत झालेला, अंतकाली त्याचं काम नाही झालेलं आहे. तर तो पहिले पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकांना प्राप्त होतो. मगाशी माऊलींनी जो विश्रांती एक त्याला घ्यावी लागते म्हटलंय, ती ही विश्रांतीचं त्याचं स्थान. आता पुण्यकर्म काय येणार आहे पुढच्या ओळीमध्ये वगैरे. या इथे असं वर्णन आहे की अनेक यज्ञ करून पुण्यकर्म करून तिथे जे पोचलेले पुण्यात्मे आहेत, आणि कोणते यज्ञ, तर मोठमोठ्या यज्ञांचे इथे उल्लेख केलेला आहे. यातलं काही न करता तो तिथे जातो, तो योगी. कल्पना करा. म्हणून त्यांनी म्हटलं मगाशी की इंद्रादीन देवांना सुद्धा तो लोक प्राप्त होत नाही. तिथे जाऊन काही काळ तिथे राहून मग तो पुन्हा या मर्त्य लोकामध्ये जन्म घेतो. पण तो कोणत्या कुळामध्ये जन्म घेतो? तर ज्या कुळामध्ये शुद्ध आणि श्रीमान म्हणजे श्रीमंत, श्रीमान म्हणजे श्रीमंत अशा कुळामध्ये तो जन्म घेतो. ऐके कवतिक हे कैसे जे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य काम. अर्जुना ऐक, कसे हे आश्चर्य आहे की जे लोक मोठ्या कष्टाने 100 यज्ञ करून ज्या गतीला प्राप्त होतात त्या गतीला मोक्षाची इच्छा करणारा हा योग भ्रष्ट कष्ट न करता प्राप्त. मोठमोठाले जे यज्ञ आहेत, 100 यज्ञ कोणते करायचे असतात? राजसूय यज्ञ नावं दिलेली आहेत, ते सगळे सोडून देऊ. आता त्याचा काही आपल्याला सध्याच्या काळात त्याचा काही संदर्भ नाही. पण सांगण्याचा उद्देश असा की मोक्षाची तीव्र इच्छा असणारा किती उत्तम गती त्याला मिळते हे आपण पाहतो. दुर्गती तर मिळतच नाही, पण मगाशी आपण त्याचा विनाश होत नाही याचा आचार्यांनी केलेला अर्थ तो आता इथे लावून घेतो आहोत की तो इथून पुढच्याच गतीला आता त्याला जाणार. त्याला आपण सद्गती मिळणं ज्याला म्हणतो थोडक्यामध्ये, अशी सद्गती त्याला मिळते.
मग तेथींचे जे अमोघ अलौकिक भोग भोगताही सांग काटाळे मन. मग त्या ठिकाणचे जे उत्कृष्ट दिव्य भोग आहेत ते सर्व अंगोपांगासह भोगीत असताही त्याचे मन त्या भोगाला कंटाळते. आणि हा अंतरायो अवचिता का ओढवला श्री भगवंता दिविभोग भोगिता अनुतापी नित्य. हे भगवान, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये हे अकस्मात विघ्न का ओढवले. असा तो स्वर्गात भोग भोगीत असताही सर्व काळ पश्चाताप करीत असतो. कोण? तो योगी. आता त्याला इतकी तीव्र इच्छा असते की त्याला सुद्धा हे थांबावंसं वाटत नाही. आता हे भोग भोगीत असताना सुद्धा तो म्हणतो की हे का विघ्न ओढवलं. असा तो सर्व काळ पश्चाताप करीत असतो. आणि पाठी जन्मे संसारी परी सकल धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. की स्वर्गातील विश्रांती संपल्यानंतर पुन्हा तो मनुष्य लोकात जन्माला येतो, परंतु जे सर्व इष्टापूर्त धर्मांचे माहेर आहे. फार सुंदर शब्द वापरलेला. जे सर्व इष्ट आणि पूर्त धर्मांचे माहेर आहे अशा कुळात तो जन्माला येतो. आणि ऐश्वर्य रूपी लक्ष्मीच्या शेतात, माऊलींचं नेहमीप्रमाणे वर्णन, भाताचे पीक कापून टाकल्यानंतर बुडख्यापासून पुन्हा उगवलेल्या भात गोट्याच्या रोपाप्रमाणे उगवत असतो. भाव असा की पूर्वदेहाचे आयुष्य संपले तरी सुद्धा जणू त्या पूर्वदेहातूनच भात गोट्याच्या रोपाप्रमाणे नवीन देह त्याला प्राप्त होतो. एक सूक्ष्म बारकावा याच्यामध्ये तो आपण नंतर घेऊया. पुढच्या एका ओळीत घेईन मी, आठवण करून द्यायला राहिलं तुमच्या लक्षात तर. हे भात गोट्याचा जो दृष्टांत आहे त्याच्यातला एक बारकावा. पण आता आपल्याला विचार काय करायचा आहे, सगळ्यात महत्वाचा विषय या 444 क्रमांकाच्या ओळीतून आला असेल लक्षात. बऱ्याच वेळा त्या विषयाची आपण चर्चा करतो. पुण्यवान जीव कुठे जन्माला येतात. मला वाटतं त्या बृहन महाराष्ट्र मंडळाची मालिकेत मी बोललो होतो की आजकाल महापुरुष संत का नाही येत जन्माला. मग ते कौनसे चक्के काटा खाते ते वगैरे आपण जे बोललो होतो गमतीने, असं विचारतो आपण एकमेकाला. त्याचं कारण आहे चक्कीचा आटा बिटाचा काही नाही आहे. अशी जर घराणी आणि कोळच आता राहिली नसतील त्यांनी जन्म घ्यावा कुठे. आणि ते कुठेही जन्माला येणार नाही आहेत ते. आपण बोलतो, नेहमी सांगतो, विवेकानंदांबद्दलही बोलताना बोललो होतो, आचार्यांच्या आईचं वर्णन वाचा. म्हणून इथे सर्व इष्टापूर्त धर्माचे जे माहेर आहे. आता आपलं तर काम झालेलं आहे, पण ज्यांच्या पोटी मी नेहमीच सांगतो, विशेषतः मुली जन्माला आलेल्या आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या कुळात असा महात्मा आणि पुण्यात्मा जन्माला यावा अशी इच्छा असेल तर कसं आपलं कुळ असलं पाहिजे, कसं आपलं वागणं असलं पाहिजे, कसे आपले संस्कार असले पाहिजे. इथे माऊली म्हणत्या इष्टापूर्त धर्माचे माहेर जणू काही ते कुळ असलं पाहिजे. आणि ज्यांना वाटत असेल की नाही काही फरक पडत नाही आमच्या कुळात कोणतेही कसे जन्माला आले, मग आनंदी आनंद आहे, मग चाललेलंच आहे जीवन जसं चाललंय तसं. हे हा कार्यकारण भाव शिकायचा आहे आपल्याला ह्याच्यातून. प्रत्यक्ष भगवंत सांगतात आहे की तो पुण्यवान जो जीव आहे तो आता कुठल्या कोळी जन्माला येणार. आणि हे बोलून दाखवलेलं आहे कोणी, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांनी. आता मला विषय वाढवायचा नाही आहे तो. बहुपुण्य केले म्हणून ईश्वराने कृपा केलेली आहे, हे दोन्ही संतांनी बोलून दाखवलेलं. पिढ्यानपिढ्या तुकाराम महाराजांच्या कुळामध्ये विठ्ठलाची भक्ती आहे, तेव्हा तुकाराम महाराज जन्माला आलेले आहेत. पिढ्यानपिढ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या कुळात तीच परिस्थिती आहे. सत्य बोलण्याचं तप आम्ही केलं असं स्वतः म्हणतात आहेत ज्ञानेश्वर महाराज. हे सगळं शिकायचं आपल्याला याच्यातून. आणि जेवढं शक्य असेल तेवढं आपल्या घरामध्ये तेवढं पावित्र्य कसं आपल्याला राखता येईल याचा प्रयत्न करायचा. जया ते नीतिपंथे चालीजे, सत्य धूत बोलीजे, देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी. पण तो अशाच्या कुळात जन्माला येतो की जो नीतीच्या मार्गाने चालतो,
सत्याने शुद्ध असलेले भाषण करतो, आत्ताच बोललो आपण, आणि जे पाहावयाचे ते शास्त्र दृष्टीने पाहतो. वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जया, की ज्याच्या कुळात वेद हा हिता अहिताविषयी जागा राहणार आहे, ज्याचा उद्योग वर्णाश्रम धर्माचे आचरण करणे हाच आहे, आणि ज्याचा मंत्री खऱ्या खोट्याचा विचार करणार आहे. एक रूपक ठेवलं आपल्यासमोर महाराजांनी, राजा असं गृहीत धरून असं. त्यामुळे वेदांविषयी जागा, हित अहित काय आहे, वेद जे सांगतायत, शास्त्र सांगतायत त्याप्रमाणे त्याचा उद्योग काय आहे, वर्णाश्रम धर्माचं आचरण. पुन्हा कालबाह्य झालेला विचार आहे, त्याचा अर्थ असा आहे वेद विहित निष्काम कर्म, असं त्याचं भाषांतर करून घ्यायचं. आज कोणीही वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करीत नाही आहे. त्यामुळे त्याचा अर्थ काय आहे की वेदविहित माझं जे कर्तव्य आहे, पितृ जो धर्म आहे आपला, ज्याला कर्तव्य म्हणतात, ही सगळी कर्तव्य निष्काम आणि वेदविहित जसं शास्त्राने सांगितली आहे तशी जो करतो, खऱ्या खोट्याचा विचार करतो, सत्याने शुद्ध असलेलं भाषण करतो, नीतीच्या मार्गाने चालतो, त्याच्या कुळामध्ये जयाच्या कुळी चिंता, जाहली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदिवृद्धी. ज्याच्या कुळात देहनिर्वाहाची चिंता ही ईश्वराची पतिव्रता पत्नी झाली आहे, आणि साक्षात ईश्वरच ज्याच्या उपजीविकेची काळजी वाहतो, आणि वृद्धी आदी करून अष्टमहासिद्धी ज्याच्या गृहदेवता आहेत. माऊलींचं वर्णन, ऐसी निजपुण्याची जोडी, वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतू. अशी स्वसंपादित पुण्याची संपत्ती ज्याच्या कुळात आहे. काय म्हटलंय, पुण्याची संपत्ती, सर्व प्रकारच्या सुखरूपी शेतीचा व्यवहार ज्याच्या कुळात भरभराटीला आला आहे, तशा अनुकूल परिस्थितीत तो योग भ्रष्ट जन्माला येतो. अनुकूल परिस्थिती कशासाठी अनुकूल आलं असेल लक्षात. आता पुढचा प्रवास तिथून पुढे सुरू करायचा आहे, तिथूनच पुढे, पहिलेपासून नाही. त्याला अनुकूल अशी परिस्थिती ज्या कुळामध्ये मिळेल तिथे तो जन्म घेतो. पण हा एकच पर्याय आहे का? नाही आहे. पुढे 42 क्रमांकाचा श्लोक आहे आपल्यासमोर, वाचतो. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. पदच्छेद आहे, अथवा योगिनाम एव कुले भवति धीमताम् एतत् हि दुर्लभतरं लोके जन्म यत ईदृशम. अथवा सुरुवातच काय आहे श्लोकाची, अथवा किंवा, हा एक पर्याय झाला, एक प्रकार झाला की तो अशा अशा कुळात श्रीमंत घरात जन्माला येतो, अथवा बुद्धिमान योग्यांच्या कुळातच जन्म घेतो. अशा विशेषणांनी विशिष्ट कुळातला जन्म ह्या लोकी दुर्लभ आहे. अथवा धीमताम जन शब्द, भवती धीमताम, धीमताम म्हणजे बुद्धिमान, योगिनाम म्हणजे योग्यांच्या, योगिनाम कुले भवती म्हणजे योग्यांच्या कुळातच जन्म घेतो. आणि यत ईदृशम हा जो शब्द आहे शेवटचा, म्हणजे अशा विशेषणांनी विशिष्ट कुळातला जन्म म्हणजे जन्म, एतत म्हणजे ह्या, लोके म्हणजे लोकी, दुर्लभतर म्हणजे दुर्लभ आहे. ते जे धीमताम म्हटलेलं आहे म्हणजे बुद्धिमान योग्यांच्या कुळात जन्म तो घेतो. तर हे जे कुळ आहे हे आधीच्या कुळापेक्षा कसं वेगळं आहे हे सांगताना आचार्य म्हणतात, श्रीमताम कुलाद अन्यस्मिन योगिनाम एव दरिद्राणाम कुले भवती. की ते कुळ जे होतं ते श्रीमंत कुळामध्ये जन्माला येतं, जिथे धर्माचरण आहे वगैरे सगळं वर्णन आपण ऐकलं आता. हे जे कुल आहे हे दरिद्री कुल आहे. पण बुद्धिमान योग्यांचं कुळ आहे. अशा विशेषणांनी जे युक्त अशा त्या कुळात तो जन्माला घेतो. आणि हा जो जन्म आहे ह्या लोकी दुर्लभ आहे. दुर्लभ
दुर्लभ तर याच्यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात, दुःख लभ्यंतरम पूर्वम अपेक्ष, म्हणजे आधी सांगितलेल्या श्रीमंत कुळात जन्म होण्याच्या तुलनेत हा जन्म ह्या कुळातला दुर्लभतर आहे. असं का? त्याचं कारण पुढचा श्लोक लगेच आहे श्लोक, कारण त्याच्यावर ओव्या नाहीच आहे या 42 क्रमांकावरती. तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यत ते च ततो भूय संसिद्धौ कुरु नंदन. त्याचा पदच्छेद अगदी सरळ सरळ आहे, करण्याची गरज नाही. त्या कुळात, तत्र म्हणजे त्या कुळात, पौर्वदेहिकम म्हणजे पूर्व देहात संपादन केलेल्या, बुद्धी संयोगम म्हणजे बुद्धीचा संयोग, लभते म्हणजे प्राप्त होतो, आणि त्यानंतर पुढची पुढची भूय म्हणजे अधिक, अधिक म्हणजे पुढची योग भूमिका संपादन करण्याकरता म्हणजे संसिद्ध, काय करतो तो? पुन्हा प्रयत्न करतो. यतत, यतत याचा अर्थ पुन्हा प्रयत्न करतो. म्हणजे काय? आधीचं जे श्रीमंत घराणं आहे त्याच्या त्याच्यात मिळणाऱ्या ज्या, काय म्हणूया, सगळी श्रीमंतीमुळे जी मिळणारी जी सगळी सुखसोयी आहेत, सुख आहेत, त्यांनी कदाचित, शक्यता आहे, पण हा जो आहे त्याचं तसं होत नाही. त्याला काही आता भरकटायला वावच नाही आहे. तो ताबडतोब काय होतं, त्यांनी इथे दिलेला बुद्धीचा संयोग प्राप्त होतो. म्हणून मी म्हणालो मगाशी, जे ते भाताचं पीक कापून टाकल्यानंतर बुडख्यापासून पुन्हा उगवलेल्या भात गोट्याचा जो दृष्टांत म्हणलं, त्याच्यात जी एक मार्मिकता आहे, माऊलींनी कदाचित म्हणून तसा तो दृष्टांत घेतला असा. माऊलींचे दृष्टांत सुद्धा किती बारकाव्याने त्याचा अभ्यास करावा लागतो. दुसरा कुठले दृष्टांत देऊ शकले असतं माऊली, हाच का दिला? तर ते भाताचं पीक कापून टाकलं तर त्याच्यापासूनच त्याला पालवी फुटते त्या झाडाला पुन्हा नवीन. बुद्धी संयोग, सूक्ष्मदेह तोच असतो. देह, स्थूल देह जरी नवीन मिळाला, सूक्ष्मदेह तोच असतो प्रत्येक जन्मामध्ये. आणि मुख्य म्हणजे बुद्धीचा संयोग त्याला प्राप्त होतो. तो कसा होतो हे पुढच्या श्लोकात सांगितलाय अजून, जो आता आपल्या समोर नाही, आपल्याला आधी ओव्या बघायच्या. पण 44 क्रमांकाच्या श्लोकामध्ये तो बुद्धी संयोग त्याला प्राप्त होतो असं इथे म्हटलेलं आहे. आणि पुढची योग भूमिका संपादन करण्याकरता तो पुन्हा प्रयत्न करतो. ते कसं होतं हे पुढच्या श्लोकात दिलेलं आहे. त्याच्या आधी ओव्या, आता अतिशय सुंदर ओव्या माऊलींच्या, की अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्म श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत. म्हणजे ही जी बुद्धीचा संयोग प्राप्त होतो म्हणजे म्हणालो, आणि तो पुन्हा प्रयत्न करतो, ते कसं होतं? तर तस्मात पूर्वकृतात संस्कारात. आचार्यांचं भाष्य त्याच्यावर, तस्मात पूर्वकृतात संस्कारात म्हणजे पूर्वकृत संस्काराच्या बळाने. मी काय सांगतो तुम्हाला शुद्ध मराठीमध्ये? कॉन्टिन्युइटी दाखवतोय. एका जन्मातून दुसऱ्या जन्मात कार्यकारण भाव दाखवतोय. कर्मविपाकाचा सिद्धांत याच्यातून कसा सिद्ध होतो. मी केलेलं वाया जात नाही, कारण तिथून पुढे सुरुवात होते. आता तिथून पुढे म्हणजे काय? तिथून याची नोंद कोणी ठेवली, आणि तिथून पुढे सुरुवात कशी होते? पूर्व संस्कारांच्या बळाने. आणि मग आपल्याला जाणवतं की पुन्हा शुद्ध मराठीमध्ये ज्याला जम्प स्टार्ट असं म्हणतात, परमार्थामध्ये असे दिसतात आपल्याला अनेक लोक असतात. आपण आजूबाजूला जर आपला नीट अभ्यास केला, आपल्याला माहिती आहे अनेक संत, आपले भाग्य आहे की आपल्या अनेक संतांशी पण आपला परिचय आहे. आपण जर त्या सगळ्यांचं किंवा होऊन गेलेल्या संतांचे चरित्र आपण अभ्यासलं तर अनेक जीव दैवी संपदा ज्याला म्हणतात ती घेऊनच जन्माला येतात. त्याला आपण मराठी शब्द जम्प स्टार्ट असा वापरला. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती वगैरे जे सगळं अध्यायाची सुरुवातच आहे तिथून. दैवी संपदा याला म्हणतात. अनेक जीव असे असतात, आपल्याला माहिती आहे, लहानपणापासून विरक्तच असतात, लहानपणापासून तृप्त असतात, लहानपणापासून निरहंकारीच असतात. त्याचं वर्णन करत बसत नाही, पण हा अभ्यासाचा विषय आहे. कारण ही कारण परंपरा आपल्यासमोर प्रत्यक्ष भगवंत ठेवतायत. कारण हे संस्कार घेऊन आलेला तो जीव आहे.
कारण इथून पुढे त्याचा आता प्रवास व्हायचा आहे. त्यामुळे अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्म श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत, अथवा जे संत ब्रह्मज्ञानाचे यावत जीव अग्निहोत्री आहेत, जे परब्रह्माच्या शब्दज्ञानामध्ये निष्णात आहेत, जे महासुखरूपी क्षेत्रातील परंपरागत वतनदार आहेत. माऊलींचं आता बहारीचं वर्णन सुरू आहे की त्या कुळाचं वर्णन करतायत माऊली. जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे कूजती कोकिलवनी संतोषाच्या, जे शास्त्र सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात धर्माधर्म निर्णयाचे राज्य करतात, जे संतोषाच्या वनात ज्ञान निरूपणाचे मधुर पूजन करणारे कोकिळ आहेत. अतिशय सुंदर अलंकारिक वर्णन माऊलींचं. जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी, तया योगियाची या कुळी जन्म पावे. जे नित्य फळ देणाऱ्या विवेकरूपी वृक्षाच्या मुळांशी बसलेले आहेत. आता मगाशी संत म्हटलं, आता विवेक म्हटलं. कारण काय? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. माऊलींची अजून एक ओळी आहे, माऊलींची रसिकता जी आपल्याला इथेही दिसते आहे तिथेही दिसते आहे. त्यामुळे विवेकरूपी वृक्षांच्या मुळाशी बसले आहेत त्या योग्यांच्या कुळांमध्ये हा जीव जन्माला येतो. मोटकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. की सुरुवातीला देहाचा लहानसा आकार प्रकट होतो आणि मग आत्मज्ञानाची पहाट होते. सूर्योदय होण्यापूर्वीच सूर्याच्या पुढे प्रकाश जसा प्रकट होतो. त्याला काय म्हणतात, म्हटलेलं आहे अमृतानुभवामध्ये, वस्तुप्रभा शब्द आहे माऊलींचा अमृतानुभवातला. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. काय वर्णन केलंय बा माऊलींनी, की त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता आणि प्रौढ वयाच्या गावाला न येता त्याला बाळपणीच सर्वज्ञतेने वरलेले असते. करा विचार आता या ओव्यांच्या पार्श्वभूमीवर. मंदातींचा विचार करा, डॉक्टर काकांचा विचार करा. जे जे संत आपल्याला माहिती आहे, तर सर्व संतांचा आपल्याला हयात असलेल्या आणि होऊन गेले जे चरित्र आपण अभ्यासले सगळ्यांचा विचार करा. आहे ना अनेक संतांच्या चरित्र, वयाच्या किती लहानपणापासून सगळं विलक्षण वाचायला मिळतं. त्याच्यात अजून बाकी बारकावे ते सोडून देऊ. त्यांना युंजान योगी आणि युक्त योगी नावाचे दोन प्रकार असतात. ते आता नाही सांगत, पण इथे जे वर्णन केलंय की योग्य अवस्थेची वाट न पाहता, म्हणजे प्रौढ वयाच्या आधीपासून त्यांना बाळपणी सर्वज्ञतेने वरलेले असते. तिये सिद्ध प्रज्ञेची नि लाभे, मनची सारस्वते दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. त्या जन्मसिद्ध प्रज्ञेच्या लाभाने, शब्दच काय केलेला आहे, सिद्ध प्रज्ञेचे, म्हणजे जन्मसिद्ध ही प्रज्ञा आहे, तिच्या लाभाने त्याचे मनच अनेक ग्रंथांना प्रसवत असताना मग इतरही सर्व शास्त्रे त्याच्या मुखातून आपोआप बाहेर पडतात. आपली वेळ झाली आहे, पण दोनच ओव्या राहिल्या त्या वाचून घेऊ. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. असे जे उत्कृष्ट जन्म आहेत की ज्यांच्याकरता देव देखील सकाम होऊन स्वर्गात सर्व काळ जप होम करीत राहिले आहेत. यावं लागतं ना देवांना, इथेच यावं लागतं म्हणून. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, सगळं उपलब्ध आहे मार्गदर्शन. अमरी भाट होईजे मग मृत्यू लोका ते वाणिजे, ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. अर्जुना, देवानी भाट व्हावे आणि मग त्यांनी मृत्यू लोकाचे वर्णन करावे. असे जे मृत्यू लोकातील जन्म आहेत ते त्याला प्राप्त होतात. काय सांगायचं ठेवलं माऊलींनी आता, की देव सुद्धा ज्या जन्माची अभिलाषा धरतात, मृत्यू लोकाची, देव असून ते मृत्यू लोकाचे भाट होतात, कारण तो जन्मच तसा असतो. कारण त्याला ह्या जन्मात जे प्राप्त होणार आहे ते देवांना सुद्धा प्राप्त नाही, म्हणून तिथे यावं लागतंय मर्त्य लोकांमध्ये. असो, 456 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपण आलो आहे आणि पुढे आपण, मी जसं म्हणालो की तो कसा त्या
पूर्वसंस्कारांनी त्या साधनेकडे पुन्हा ओढला जातो, हे आपण या 44 क्रमांकाच्या श्लोकामध्ये पण पुढच्या वाचनामध्ये बघणार आहोत. आज इथे आपण थांबूया. आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.